गो हो गो ये गो म्हणतोय त्याला काहीतरी सांगायचंय कानात माझ्या. सॉरी हा. तर थँक्यू मस्त रन झालं तुमचं. बोल रे. हा हो अरे कळलं हो कळलं. तुला सुद्धा लग्न करायचंय ना. कळलं. अहो मित्रांनो बघा लग्नाचं वारं इतकं पसरलंय की आता या माझ्या पोपट पंचेला देखील लग्न करायचंय. अहो यानं तर महिना देखील बघून ठेवलीये. मैं ना देख सका लेकिन इसने देखा. अहो आहेर पण ठरवलेत. याला लग्नात आहेर म्हणून डाळिंब पाहिजे, मिरची हवी आहे, हनीमूनला पेरूला जायचं म्हणतोय आणि उखाणे सुद्धा तयार केले. तो लाल चोच माझी जिभेवर आहे मिरची, मी महिन्याचा परशा आणि ती माझी आरची. अरे बापरे. आता हा म्हणतोय मला या शो मध्ये सहभागी सुद्धा करून घ्या. त्यासाठी मला माझ्या पक्षप्रमुखाची सॉरी आपल्या शो प्रमुखाची परवानगी घ्यावी लागेल ना. त्यासाठी बोलूया आपल्या हास्य सुंदरी रेणुकाताई यांना. अरे काय आज काय पुष्कराज पोपट पंचे. हो पोपट पंच आलाय. अहो काय सांगू ताई तो ना हट्टच धरून बसलाय की त्याला त्याच्या होणाऱ्या महिन्याबरोबर आपल्या शो मध्ये यायचंय. आपण असं करूया, हा. हा जो सीझन आहे ना तो माणसांच्या लग्नाचा करूया. करेक्ट. हा आणि पुढच्या सीझनला आपण प्राण्यांच्या पक्ष्यांच्या लग्नांचा करू. कसं. ओके तो पुढच्या तयारीला जातोय. मी त्याला सोडून येतो. ताई तुला विनंती करतो प्लीज असं नसतं हो. आता धूम धडाक्यात करूया आहेरांची बरसात. सुरू करूया बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई आतापर्यंत आपण ऐकलंय की लोकांना कॉफी पिता पिता प्रेम झालंय, शाळेत शिकताना प्रेम झालंय, कॉलेजमध्ये बंक मारताना प्रेम झालंय. पण आता ही जी जोडी इथे येणार आहे त्या जोडीचं थेट जिम मध्ये जमलंय. स्वागत करूया पुण्याचे शिवानी शिर्के आणि शुभंकर देशमुख यांचं. अरे असं करता करता कुणाचं तरी पॅन कार्ड इकडे पडलं होतं मागे. मी कोणाचं आहे ते? शुमाकर, मायकल शुमाकरचं बहुतेक पॅन कार्ड इकडे आलंय. आपल्या शो मध्ये आलंय की काय तो? मायकल शुमाकर आपल्या शो मध्ये आलाय. म्हणजे बघा ना काय स्पेलिंग आहे. SCHUBHANKER. शुमाकर. शुभंकर असं वाटतंय मला तरी. शुभंकर आहे. शुभंकर हे स्पेलिंग आहे शुभंकरचं. म्हणजे आतापर्यंत मला शाळेत जे शिकवलं होतं ते सगळं चुकीचं आहे. काय हे जर्मन कल्चरशी इन्स्पायर्ड आहे. माझ्या वडिलांना जर्मन कल्चर आणि त्याचा इन्फ्लुएन्स जास्त आहे. मग सगळ्यांचीच नावं घरी अशी आहेत का? हो माझ्या बहिणीचं पण तसंच आहे. काय? तिचं नाव शांभवी आहे आणि तिचं स्पेलिंग पण SCHAMBHAV आहे. क्या बात आहे. हे फारच युनिक आहे. मग माझं स्पेलिंग PUSCH असं होणार का? आणि मी तिचं पण करणार आहे. माझं SCHIVAN आहे. करणार आहे. वाव माझं SCHAHANE. काय करतेस? पण आता आम्हाला स्पेलिंग पेक्षा इंटरेस्ट आहे तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये. काय व्यायाम करता करता प्रेमात पडला तुम्ही? आमचं पहिलं इंटरॅक्शन सांगतो मी.
ती आली जिम मध्ये आणि मला विचारलं की किती स्किपिंग करू. तो ऍक्च्युली ट्रेनर Trainer होता. होतो. अच्छा तो कोच आहे. अच्छा 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 असं झालंय. तर मी म्हटलं की 500. ती म्हटली नाही 100. मग मी म्हटलं 600. ती म्हटली 150. मी म्हटलं 700. ती म्हटली थांब मी 500 करते. तर तू अशा गोष्टी तिच्याकडनं करून घेतोस म्हणजे थोडक्यात. आधी घ्यायचो आता नाही. आता ती करून हो घेतो. लग्न होतं ना. मग काय पुढे काय झालं? मग ऍक्च्युली ऍटिट्यूड तर आम्ही एकमेकांना खूप आधीपासूनच द्यायचो. आणि मला माहिती होतं की हा मजाक मिस्किल म्हणजे कायम त्याचा फन मोड ऑनच असतो. ओके. त्यामुळे एकदा असं झालं की मी व्यायाम करत होते आणि हा कोणाला तरी त्याच्या नावाचं हेच स्पेलिंग सांगत होता. आणि मी फक्त ऐकलं आणि म्हणलं की हा याची पण टर्क घेतोय आणि याला काही पण उल्लू बनवतोय. म्हणलं की काही काय तू उगाच नाव काहीतरी अल्फाबेट येतील ते मनाला लावतोय. नावाचं नाव म्हणे माझं नाव आहे माझं नाव ते आहे तर चुकीचं आहे. तर हा म्हणाला त्या कोपऱ्यात ती बाई जी करते ना व्यायाम ती माझी आई आहे तर तू तिला जाऊन विचार. आणि मला त्याच्यावरही भरोसा नाही की खरंच ती बाई त्याची आई असेल. म्हणून मग मी ऍक्च्युली गेले आणि पहिला प्रश्न मी त्यांना हा विचारला की तुम्ही त्या मुलाची खरंच आई आहात का. आणि मग तिथून पुढे मग आमची माझी आणि आईची ओळख म्हणजे ह्याच्या आईची ओळख झाली. ती खरं तर आईची मैत्रीण आहे. ओके. हा चांगला रूट आहे हा. ओके. तर स्वागत करूया शिर्के आणि देशमुख फॅमिलीचं. तर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे ओळख करून घेऊया. ही आई दीपाली देशमुख आणि बाबा मदन देशमुख. नमस्कार नमस्कार स्वागत आहे. थँक्यू. त्या आमच्या सासूबाई रोहिणी शिर्के. सासरे बुवा दीपक शिर्के. नमस्कार. नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे. शिवानीच्या सासूबाई आणि फ्रेंड असं आता सांगितलं आम्हाला. तो सांगा जरा काय किस्सा होता काय झालं होतं. हा खूप त्रास द्यायचा तिला. हो वाटेल ते सांगायचं 500 स्किपिंग कर 500 काय बर्फीज कर स्कॉट काहीतरी 700 कर डेडलिफ्ट का आणि तो सगळ्यांनाच त्रास द्यायचा म्हणजे मलाही द्यायचा त्रास. अरे बापरे. मग मी आपलं इग्नोर हे मी नाही करणार चल तुला घरी जेवायला पाहिजे ना मी नाही करणार. वा वा. अशी आमची ओळख झाली. मग तिला सांगितलं की एवढं ऐकू नको त्याचं इग्नोर करायला शिक. तिथूनच माझी ट्रेनिंग सुरू झाली हो होती. तशी तुझी ट्रेनिंग सुरू झाली. मला वाटलं आता या सांगतात तुला 500 आता 1000 कर. नाही नाही असं काही होत नाही 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 मी सॉलिड टीम जमते दिसतच आहे छान आपल्याला. होतं खरंच. मी एकटा पडलोय. नाही, मी आहे तुझ्या बाजूने. हो वा 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 वा. टीम्स वेगळ्याच झालेत आता इकडे. तर आपण खेळांना सुरुवात करणार आहे थोड्या वेळातच. प्लीज आत्ता बसून घ्या. रेणुकाताई जनरली मुलगी रस्त्याने चालत असते आणि तिच्यावर प्रेम करणारा आशिक तिचा पाठलाग करत असतो. पण जर मुलगी मॅरेथॉन मध्ये धावणारी असेल तर पाठलाग करणाऱ्या त्या आशिकच्या मनात काय चालू असेल हो. त्याला वाटत असेल की पोरी हळू 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 चाल. करेक्ट. आता ही जी जोडी येते त्यातला आशिक हेच म्हणतोय. फक्त हेच नाही तर बरंच काय काय म्हणणं आहे त्याचं. पाहूया काय काय म्हणायचंय त्याला. त्यासाठी स्वागत करूया कराडची सई निकम आणि पुण्याच्या अक्षय मैनकर यांचं. नखरे हैं कमाल उम्र है 16 साल. तेरे नखरे हैं कमाल उम्र है 16 साल. उछल उछल के चल नहीं कहीं लचक जाए ना कमर संभाल. पूरी जरा हळू 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 चाल. ए पूरी जरा हळू 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 चाल. अरे काय झालं. अरे यांचा पाठलाग करता करता मी दमलो. ही मॅरेथॉन मध्ये पळतीये हा प्रेमाची मॅरेथॉन धावतोय. सगळे धावत चाललेत. ही प्रेमाची मॅरेथॉन धावताना हा रनआउट झाला
की यांनी तुला क्लीन बोल्ड केलं. अरे काय बोलतोयस तू? नाही, कन्फ्युजन होणं साहजिक आहे, कारण फक्त मॅरेथॉन नाही, हिच्या कॉलेजच्या क्रिकेटच्या टीमची कॅप्टन होती, बरोबर ना? ऑलराऊंडर आहेस ग तू. सांग जरा. तर मी इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये असताना क्रिकेट खेळायचे, स्कूलमध्ये फुटबॉलही खेळायचे आणि मॅरेथॉन जिंकलीये 2-3 वेळा. आणि हा सुद्धा गोलकीपर होता फुटबॉलचा. वाव. ओके क्या बात ओके. आहे. माझा गोल अडवलाय. क्या बात आहे. कसे भेटलात तुम्ही? ऍक्च्युली मी MBA केलंय, तर MBA ह्याने पण केलंय आणि प्रिपरेशनच्या साठी मी ह्याला विचारलं होतं की कसं काय प्रिपेअर करू की मला चांगलं कॉलेज मिळेल. ह्याने प्रिपरेशनसाठी हेल्प करता करता असं प्रिपेअर केलं की त्याचंच कॉलेज मला मिळालं. या बऱ्याच गोष्टी आता आपल्याला कळणार आहेत हळूहळू. त्याच्या आधी जरा यांच्या फॅमिलीज न बोलू, तर स्वागत करूया निकम आणि माइंडकर कुटुंबियांचा. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आधी जरा ओळख करून घेऊया. हो हो हो. हे माझे सासरे प्रवीण माइंडकर, नमस्कार. हे माझ्या सासूबाई प्रणाली माइंडकर. नमस्कार. नमस्कार. हे माझे सासरे शशिकांत निकम आणि हे माझे सासूबाई हेमलता निकम. नमस्कार. शब्द फुटत नाही हा. हा, अरे, सासूबाईंना घाबरतो का काय? थांबवलं. माहिती होतं का यांचं काय चाललंय, काय शिकवत होता, काय प्रिपरेशन चाललं होतं MBAच्या बाबतीत? काही कल्पना होती का? नाही, काही आयडिया नव्हती. जेव्हा सईनं आम्हाला प्रथम सांगितलं हा, की असं असं एक मुलगा आहे आणि तो मला आवडतो हा. आणि त्यालाही मी आवडते, जर तुम्ही हो म्हणत असाल तर मग पुढे प्रोसीड करूया. मग तुमचा काही विरोध वगैरे होता? थोडासा. थोडासा आपला एक थोडासा किंचित होता, दिसतोय तो आता. काय पण कारण काय होतं? इतका छान मुलगा आहे. कारण असं काही नव्हतं. जनरल माघारी विरोध करायचा. एक की आमच्या विचाराच्या माघारी काहीतरी घडतंय, हे थोडस खटकत होतं. बरोबर. पण जेव्हा आम्ही विचार केला आणि प्रथम अक्षयला भेटायला गेलो. अक्षयला म्हटलं मुलाला भेटूया, त्याच्याशी जरा इंट्रोगेशन बोलूया आपण. इंटरोगेशन. सगळं कळतंय आता. मग पण अक्षयला भेटल्यावर आम्ही प्रेमातच पडलो त्याच्या. आणि तुम्हाला कशी वाटली सुनबाई? नंबर 1. नंबर एक. हो. तुमचा काहीच विरोध नव्हता. काही नाही. त्यांनी Absolutely काही सांगितलं, लगेच लग्न करून टाका. येस 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 लगेच करून टाका. आमच्या मुलाला पसंत काही प्रॉब्लेम नाही. क्या बात आहे, क्या Yes, बात आहे. वा 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 वा. तर आता आपण खेळ खेळणार आहोत. प्लीज बसून घ्या. मलाही आता उत्सुकता आहे कोणते आहेर जिंकून जाते याची. त्यासाठी चला होऊन जाऊ द्या जोरात. सुरू करूया बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. वळूया आजच्या आपल्या पहिल्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे झी मराठीकडून खास आहेर, एक अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. अहो, सभेला आल्यासारखं वाटते की नाही? पण हे हार जे आहेत ना, ते सभेचे नाही आहेत बरं का. हा, ते आपल्या खेळातले हार आहेत. काय या दोन्ही जोड्यांचं काही दिवसातच लग्न होईल, तेव्हा ते एकमेकांना गळ्यात हार घालण्याचा खेळ खेळणार आहे. त्याची प्रॅक्टिस पाहिजे ना. हा, म्हणून आता त्यांना एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे. पण माझ्या गळ्यातले हार जरा काढा. दमायला होतं बरं का हे. तर कसं आहे, मागे ही जी फ्रेम आहे त्यात 15 हार आहेत. नवऱ्या मुलाला तो हार आधी गळ्यात घालायचा आहे, मग नवरी मुलीला हात न लावता स्वतःच्या गळ्यात घ्यायचा आहे, मग पुन्हा नवरा मुलाला पुढे यायचंय, त्याने पुन्हा हा हार हात न लावता गळ्यात घ्यायचा आहे, मग पुन्हा नवरी मुलगी. कळलं? हो. असं करता करता A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जाऊन तिथे असलेल्या एका फ्रेमवर हार जमा करायचे. दिलेल्या वेळेत
जी जोडी जास्तीत जास्त हार जमा करेल ती ठरेल या खेळाची विजेती आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल झी मराठी कडून एक अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. सुरू करूया. हो. 3, 2, 1 सुरू. हा हे एकदम पटकन केलं. हा हात न लावता बरं का. अरे हात न लावता घेतलं गळ्यामध्ये घेतलं. अरे बापरे, अरे बापरे, हे तर अगदी सोपं असल्यावर खेळतात. अरे जिम मध्ये फारच तुम्ही ट्रेनिंग केली. ठीक आहे, बरोबर चालले व्यवस्थित. पुढे पळायचं नाही, हात घेतल्याशिवाय नाही, हात घेतल्याशिवाय अडकलं. यांचा सुद्धा अडकला एकदम अडकला. बापरे बाप. पळायचं नाहीये बरं का. हा टर्न व्हायचंय नाही. भरपूर तुम्ही पोझिशन चेंज करताय. हात लावायचा नाही आणि ओके बरोबर. परफेक्ट. येस व्यवस्थित चाललंय. इकडे काय चाललंय. हात नाही अजिबात. व्यवस्थित चाललंय. करेक्ट. हो भरपूर जमा केलेले आहे. खूप पुढे जाऊ नका. तिकडल्या तिकडे करायचंय. असं नाही. अजून एकदा राऊंड कम्प्लीट केलं पाहिजे. मॅरेथॉन पळण्याचा वापर करायचा नाही ते. जवळ इथे करेक्ट. आता तुम्ही काउंटडाऊन कधी सुरू होईल. 9, 8, 7, 6, 5. हात लावायचा नाही. हात लावला. स्टॉप. हा खेळ बघताना आता भूलभुलैया मधली विद्याबालन आठवली. खूप तयारी करून आलेली आणि नंतर अशी झालेली. ओके प्लीज यांची परत पूर्वीची विद्याबालन करा. आणि निकाल लावण्यासाठी ताई मी तुला विनंती करतो, प्लीज इकडे ये. तर बरं का पुष्कराज, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. खरंय. तर ये बात जो है ना, ते संसारासाठी फारच महत्वपूर्ण वाक्य आहे. कारण लग्न झाल्यानंतर बरेच वाद होतात, पण त्यात जिंकणारा जो असतो ना, तो नसतो जिंकत. अच्छा. जो व्यक्ती शांतपणे हार मानून सॉरी म्हणतो किंवा चूक मानतो आणि वाद मिटवतो, त्याला बाजीगर म्हणतात. म्हणजे तू. तर बघायचं का, मोजूया का? एक, 2, 10, हो 11, 12. एक डझन हार इकडे झालेले. 1, 2, 3, 10, 11. जोरदार टाळ्या शिवानी आणि शुभंकरसाठी, जे जिंकलेले आहेत झी मराठी तर्फे अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. आज इथे एक खास पाहुणा येणार आहे, कल्पेश डोमकावळे.
माझ्या कल्पनेचा भाऊ आहे तो. वा 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 वा, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. करेक्ट करेक्ट आहे. चला आता भेटवतो त्यांना. अरे काय हे? मी डोम कावळे म्हणालो होतो, यांनी 2 कावळे दिले. हा, काय करणार आहेत कावळे सांगतो, पण जरा जोड्यांनी इकडे या. हे कावळे आता मी तुमच्या हातात देणार आहे, म्हणजे कॅप्टन्सच्या हातात. हा, ओके. आणि तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जर त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असेल तर हा कावळा चोच मारणार आहे. रोल रिव्हर्स होणार. नाही नाही, अरे अजिबात नाही. तुला चोच मारायची वाटतं फारच. ओके शुभंकर, तुझ्यासाठी प्रश्न आहे. शिवानीच्या सगळ्यात सुंदर मैत्रिणीचं नाव काय? तिची एक्स कलीग तेजस्विनी. आहे ती. हे फार तुझं लक्ष असतं. असं तरी सुद्धा चोच मारली तर चालेल का? अर्थात चालेल. शाबास शाबास. ही चोच झूट बोलण्याबद्दल नव्हती बरं का, बोलण्याबद्दल होती. हा, जरा पटकन खरं बोलायचं. पटकन खरं बोलण्याबद्दल होती. फारच सत्य होतं ते. खरं फार अवघड परिस्थिती आहे. झूट बोले तो भी, सच बोले तो भी, कव्वा काटे. काटे घाल. हा, ओके. दुसरा प्रश्न अक्षयसाठी. बायको मेकअप मध्ये सुंदर दिसते का विदाऊट मेकअप? काही करा, चोच तर मारलीच जाणार. विदाऊट मेकअप चांगली दिसते. विदाऊट मेकअप चांगली दिसते. मी आता काय म्हणणे तुझं? आता ती सुंदर दिसते, विदाऊट मेकअप चांगली दिसते. हो, हे अत्यंत जे काही खोटं बोललेलं आहे ना, त्याच्याबद्दल 2दाच चोच मार. शाबास. शुभंकर, लग्न ठरायच्या आधी ती हक्क गाजवायची का आता गाजवते? दोन्ही वेळेस. नंतर गाजवणार आहे. नाही, आधी कुठे? आधी मी तुझं सगळं ऐकायचंय. ट्रेनर होतास तू माझा. हो. तू ट्रेलर होतास 10-12 असं ती वेळा चोच म्हणाली. लागेल तुला. तिनं आईली ट्रेनिंग दिली आहे की त्याचं ऐकायचं नाही. पण त्यानंतर आधी तर मी त्याचं आधी आधी तू सगळं ऐकायचं. सगळं. ओके, पुढचा प्रश्न. राग येतो का तुला? येतो ना? येतो ना? अच्छा, तर कधी कधी हिला जेव्हा राग येतो तेव्हा जास्त करून ती तिच्या आई वडिलांवर चिडते का तुझ्या आई वडिलांवर चिडते? ती तिच्या आई वडिलांवर चिडत असेल बिकॉज ती त्यांच्यावर जास्त टाइम राहिली आहे, पण माझ्या आई वडिलांवर नाही चिडली अजून. अजून चिडलेली नाहीये. ठीक आहे. तर डोंकावळ्यांनो, झालं ना तुमचं? मग आता तुझ्याकडे कावळा. पुढच्या गेम्स कडे वळूया ना. हो. बसा. आता आपण वळणार आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या खेळाकडे, जो आहे सासू सून अफलातून. आणि या खेळात जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे झी मराठीकडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, कॉफी मशीन, टोस्टर, गॅस स्टोव्ह, फूड प्रोसेसर, आरो वॉटर प्युरिफायर आणि कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. इथे या तलावात मासे असणार आहेत. या गळाने ते पकडायचे. फक्त एका वेळी एकच मासा पकडायचा आहे. त्या माशाला इथे पुढे असलेल्या टोपलीत जमा करायचंय. जी सासू सुनेची जोडी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मासे पकडून जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवतील ती जोडी ठरेल विजेती. आणि त्यातील नवरी मुलीला मिळणार आहे जबरदस्त आहे. पण हा खेळ एवढा सोपा नाहीये. यामध्ये सासू आणि सुनेचे हात असे बांधलेले असतील, बांधलेले आहेत ना तसे, आणि त्याच हातात हा गळ असेल. बघूया कोणाच्या गळ्याला किती मासे लागतात. आता सांगतो, या माशांना वेगवेगळे पॉइंट्स आहेत बरं का. म्हणजे याला किती पॉइंट्स आहेत? 10. हा, याला किती पॉइंट्स आहेत? 30. आणि याला किती पॉइंट्स आहेत? 50. ओके, तर या वेगवेगळ्या माशांना वेगवेगळे पॉइंट्स आहेत. इकडे जोड्या तयार झालेल्या आहेत. त्यांचा पाय दुखतो पळून,
तर त्यामुळे आता अक्षयची मावशी येणार आहे खेळायला. हा, सगळ्या सासवांचा सहवास लाभला पाहिजे ना. खरे 3, 2, 1 सुरू. मासा पकडायचा आहे आणि एका वेळी एकच मासा पकडायचा आहे. हा, तो मासा घेऊन जायचा आहे, टब मध्ये टाकायचा आहे. एका वेळी एक मासा आला का? आलेला आहे मासा. इकडे सुद्धा एक मासा आलेला आहे. हा, हळूहळू करा. वा 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 वा. सुटेल नाही सुटणार. ठीक आहे, दोन्ही गळ्यांना तो लागलेला आहे. पण कुणाच्या गळ्याला लागला होता तो? आधी शिवानीच्या. ठीक आहे, ओके. डन. ठीक आहे. ओके, कुठला मासा पकडून ते टाकतायत बघायला पाहिजे. ऑलमोस्ट झाला. गळाला लागतोय आणि मग पळून जातोय. ओ, क्या बात आहे. जबरदस्त. इकडे सुद्धा हा मासा घेऊन गेलेले आहेत. हा, हे पळण्याच्या बाबतीत मुलगी इतकी धाडधाड पळतीये ना. साईडला येते का? ओके, दुसरा हात नाही. ओके, गेला. पुन्हा ये, टाक. आला त्यांच्या गाणं. उचललेला आहे. अगदी आरामात घेऊन जा. अरे हळू होते का? 30 सेकंद शेवटची. पडला. उचलला नाही जाणार तो. पडला मासा. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. तर निकाल आता आपण जाहीर करूया. त्याच्या आधी बघूया कोणाचे किती मासे. आपण आधी इकडे? इकडे जाऊया. ओके, ठीक 10. आहे. रंगाचं. हा येल्लो हा एक आहे लाल मासा. 10, 20, 20, 30, 30, 40 भरपूर मासे जमलेत. 50 आणि 60. आता लाल मासे संपले. आता 60 आणि 30 90 आणि 30 120 आणि 30 150 आणि 30 180 आणि 50 230 आणि 50 280. ओके, यांची स्ट्रॅटेजी बघूया काय होती. 10, 20, 30, 40. ओके, लाल संपले. 40 आणि 30 70 आणि 30 100 आणि 30 130 आणि 30 160 आणि 30 190 आणि 30 220 आणि 50 270 आणि 50 320 आणि 50 370. क्या बात आहे. यांनी जमवलेले आहे 370 गुण. वा आणि या खेळात जिंकलेल्या नवरी मुलीला म्हणजे सईला मिळत आहे झी मराठीकडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, टोस्टर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, आरओ वॉटर प्युरिफायर आणि कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी. कलानिधी ठाणे जे गेल्या 24 वर्षांपासून पारंपरिक हातमागावर विणलेल्या प्रीमियम दर्जाच्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लग्न खरेदीचा अद्भुत अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना किंवा ऑनलाईन शॉपिंग करू शकता www.kalanidhionline.com वर. काय माहितीये का, आत्ता मला काय दिसतंय, मला एक 4 वर्षाची मुलगी दिसतेय जिचे आई बाबा कामात बिझी असायचे म्हणून ते तिला आजीच्या घरी सोडून जायचे. मग ती मुलगी दिवसभर दारात उभी राहून आई बाबांची वाट पाहायची. तिला वाटायचं आई बाबा येतील आणि तिला पुन्हा घेऊन जातील, पण ते कधीतरीच यायचे. काही दिवसांसाठी घरी न्यायचे आणि मग पुन्हा आजीकडे पाठवायचे.
कविता नाही म्हणतायत, एक स्फुट म्हणूयात आपण, जे मनात. कारण भाऊ म्हणून 2 बहिणींची लग्न पाहिलेली आहेत आणि त्यावेळी माझे बाबा एका लग्न होणाऱ्या मुलींचे बाबा जसे असतात ते पाहिलेलं आहे. आणि आता जसं म्हणाले हे की ही येते आमच्या घरी पण मुलगी म्हणूनच. आणि पूर्वी हे केव्हा तरी लिहिलेलं होतं ते सादर करतोय. बाप, पहिल्या दिवसापासून लाडाकोडात वाढलेलं ते पिल्लू जेव्हा निघताना नमस्कार करायला वागतं तेव्हा मात्र आजवर सांभाळलेलं त्याचं धैर्य कोसळतं आणि धीर पार कोलमडून जातो आणि सारा मांडव हेलावतो. ज्यांना भावभावनांचा हा बांध फुटण्याचा अनुभव असतो ते हलकेच पाठीवर हात फिरवतात याच्या, पण एकही शब्द बोलत नाहीत. कारण माहिती असतं त्यांना की ते पोचणारच नाहीत त्याच्यापर्यंत. याच क्षणासाठी राबलेला असतो हा. या अश्रूंना जराही दुःखाची किनार नसली तरी काळजाच्या तुकड्याच्या वियोगाची बुट्टी मात्र असते. वाहू दिला पाहिजे हा भावनांचा ओघ. एका जीवाला लाभलेली कृतकृत्यता असते ती. काल रात्रीपासून बरसणारा पाऊस काय सांगतोय कोण जाणे, पण मला त्याच्यात तोच दिसतोय, मांडवाच्या दारात बेभान कोसळणारा. लहान पिल्लाबद्दल जे बोलणं चाललंय त्या लहान पिल्लाला जरा बघूया. दाखवता का तो व्हिडिओ? अरे बापरे. इतके गोड फोटोज शिवानीचे आपण बघितले. शेवटच्या काही फोटोज मध्ये जे होते त्यांच्याबद्दल काही सांगशील? हो, माझा मामा मला ऑलमोस्ट त्यांनी पहिली कन्या स्वतःची म्हणून मानून घेतलं होतं. 6 महिन्याची असल्यापासून मी त्याच्याकडेच होते. आणि माझं नशीब इतकं छान आहे की मला इतके गोंडस मामा मामी मिळाले ज्यांनी कधीच माझ्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये दुजाभाव किंवा कुठलंच कम्पॅरिझन कधीच नाही. कायम मला प्रेफरन्स देऊन कधीही मी त्याच्या डिस्पेन्सरीत असेल, पेशंट असतील तर पेशंट विचारायचे तुमची कन्या का, तर म्हणायचं हो ही माझी पहिली कन्या म्हणून. आणि अनफॉर्च्युनेटली 2 वर्षाआधी 2019 मध्ये आम्हाला खूप मोठा धक्का बसला. बिकॉज ही वॉज अ डॉक्टर, पण तो ब्रेन हॅमरेजनी गेला. सो दॅट इज अ व्हेरी इमोशनल कनेक्ट दॅट आय हॅव. मला की माझ्या कन्यादानाच्या वेळेस माझा मामा माझ्या पाठीमागे कदाचित उभा नाही राहू शकणार. कुठे असेल तिथून त्याचे आशीर्वाद नक्की. आज जे काय मी करतेय, जे काय माझ्या नशिबात आलंय, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ हिज ब्लेसिंग्स, काहीच नाही. खरंच तू भाग्यवान आहेसच. आणि इतकं संवेदनशील सासर सुद्धा तुला लाभलंय. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी खरं तर. आणि मंडळी आता वेळ आली आहे महाअहेर जिंकण्याची.
त्यासाठी खेळावा लागणार आहे तिसरा खेळ आणि हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटी म्हणे. तर इथे नवरी मुलगी बसलेली असेल, तुम्हाला तिला सजवायचंय, नटवायचंय, पण नटवण्यासाठी सगळं साहित्य हवं ना. ते साहित्य असणार आहे या ठिकाणी, मग या बॉक्सेस मध्ये. ते काही असंच सहजासहजी मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला हे बूट घालायला लागणार आहे. एका मागोमाग एक उभं राहायचं आणि ते बूट घालायचे. बापरे. इथे खाली पडलेले कागद मग उचलायचे, त्यावर ज्या वस्तूचं नाव लिहिलं असेल ती वस्तू घ्यायची आणि मग नवरी मुलीकडे द्यायची. जी टीम कमीत कमी वेळेत नवरीला नटवेल ती ठरेल विजेती आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल आजचा महाहेर झी मराठीकडून एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटी म्हणी. 3, 2, 1 सुरू. चल 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 आरामात. चल चल पहिलाच. पडू नका पडू नका पडू नका. एक पाय उचल, चिठ्ठ्या शिवानी. गोळा करायच्या एक पाय उचल. आहेत. पडायचं नाहीये. बरोबर चिकटती आहे. चल उचल उचल. मिळालंय वाटतं काहीतरी. बॉक्स पाडू नका बरं का. बॉक्स पडले तर तुम्हाला उचलून द्यावे लागतील. ज्यावर काही लिहिलेलं नाहीये त्या चिठ्ठ्या तिकडेच होऊ द्या. गुड गुड गुड. सरळ सरळ टाका, झालं सरळ का? टाका, सरळ ओके. टाका. घेतलं का ते? चल 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 हो, चल हो, चल. हो, हो, हो. त्या बात इकडे मिळते का? आरामात आरामात. हे अडकू नका, अडकू नका पाय. ओ हो, क्या बात आहे. आरामात, पहिला आरामात, दागिना आरामात. मिळालेला आहे शिवानीला. सजायला सुरुवात झालेली आहे इकडे. आणि इकडे काय झालेलं आहे, इकडे सुद्धा ओके, इकडे सुद्धा मिळालेलं आहे. निळ्या लक्षात बॉक्स ठेवा. मधला नाही, दागिना yellow पायापाशीचा. आणि त्याच्यामध्ये आहे हो. आता लक्षात ठेवा, निळी इथल्या चिठ्ठी तुमची पाठीमागचा येऊन निळा झालेली box आहे हवी. आणि तुम्ही लक्षात ठेवा तुमची ही पिवळी चिठ्ठी येऊन झालेली आहे. बघा बरं काय आहे का याच्यामध्ये. ओ ओ चल, 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 ओ चल, इकडे चल, दुसरी चल. चिठ्ठी मिळालेली आहे. पीछे, पीछे. हा हा. आता तुम्हाला घालायचंय. गुड गोईंग, गुड गोईंग, गुड गोईंग. व्यवस्थित चाललेलं आहे तुमचं. अच्छा, तुम्हाला काय मिळालेलं आहे? चल चल ओ चल, कानातले चल, मिळालेले चल. आहेत. तर दुसरा चल, चल, चल. दागिना मिळालेला आहे, कानातले मिळालेले आरामात आहेत. आरामात आरामात. ए, ए. त्या काठीचा वापर करा काठीचा उठायला वापर, वगैरे. हा. चल चल हा, चल. इथे मिळालेले काहीतरी मिळालंय वाटतं. पायात हा? पायात. तुझ्या हातातच आहे, तुझ्या हातात आहे. हा चला चला चला. नाईस. हा ओके. चल तुम्हाला काय चल मिळालेलं चल आहे? चल चल. टू मोर टू गो. ओके. हे अजिबातच हार मानायला तयार नाहीये. तुमच्याकडे काय आहे? कानातलं काय निघालं? काय आहे? गळ्यातलं. गळ्यातलं. ओके. इकडे तिसरा दागिना मिळालेला आहे आणि इकडे दुसरा दागिना मिळालेला आहे. वा वा वा, क्या बात आहे. झालंय, येलो झालंय. ग्रीन ग्रीन ग्रीन. ओके ओके. अच्छा, काठी आपट्याची पण स्टेज सोडायचं नाहीये. आम्हाला पुढचं पण करायचंय. चौथा दागिना मिळालेला आहे म्हणजे फक्त रेड, रेड, 43 रेड. दागिने राहिलेले आहेत. रेड रेड रेड. पुढे पुढे पुढे. नाही हा, left मिळालं, च्या मिळालं. आधी right अडकलं, करायला अडकलं. लागेल. हा चल चल चल. लेफ्टला आहेत सगळे रेड. बघा बघा. नाही नाही नाही. ग्रीन ग्रीन. चला बघा बघा ए, बघा पहिले बघा. पहिले राईट उचला. बघा. लेफ्टला. हा लेफ्ट गुड. उचला. दुसऱ्या तिसरा बाजूने दागिना इकडे फिरायचं. मिळालेला आहे आणि इकडे जवळ हे खेचून घे. लाल बघ चलतोय. चल चल चल. काय लिहिलंय? काय काय लिहिलेलं आहे त्याच्यावर? काय लिहिलेलं आहे गुड त्याच्यावर? गुड 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 गुड. कड लिहिलेलं आहे. कड सापडलंय का तुम्हाला? चल, चल, हा. चल, चल, आरामात. चल. गडबड करू नका, पडू नका. गडबड करू नका, पडू नका. ओके. फार कमी वेळ राहिलेला आहे. 1 2 3 स्टॉप. निकाल काय सांग रेणुकाताई? इकडे 4 दागिने झालेले आहेत आणि इकडे सगळे 5 दागिने हिने घातलेले आहेत. त्यामुळे शिवानीची टीम ठरते महाआहेराची विजेती. पण तुम्ही सुद्धा आहेर भरपूर जिंकलेला आहे आणि त्याशिवाय आजच्या उपविजेत्या नवरी मुलीला म्हणजे सईला मिळत आहे झी मराठीकडून स्पेशल आहेर.
की आजचा शेवटचा खेळ जिंकल्याबद्दल शिवानीला मिळत आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. मित्रांनो, लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली, तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी बँड बाजा वरात वाटीमणी हे स्पेशल लाईट वेट पेंडंट कलेक्शन लॉन्च केलंय. आपल्या आजच्या महाअहेर जिंकणाऱ्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळणार आहे सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. तर मित्रांनो, हळूहळू आहेरांनी आणि इथे येणाऱ्या जोड्यांच्या आठवणींनी हा मॉल भरत चाललाय. यांच्यासारख्या आणखी जोड्या येतील आणि झी मराठीचा आहेर जिंकून जातील, पण तुम्हा आम्हा सगळ्यांना अमाप आठवणी देऊन जातील. तेव्हा पुन्हा भेटू अशाच दमदार जोड्यांना घेऊन. करूया त्यांच्यावरही आहेरांची बरसात. पाहायला विसरू नका बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात.